सध्या इंस्टाग्राम आणि मार्केटमध्ये एकाच इयरकपचे डिझाईन धुमाकूळ घालत आहे. हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने अशा प्रकारच्या इयरकपची एक डिझाईन दाखवणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूयात आजचा ट्रेंडिंग हँडमेड इयरकपचा ट्युटोरियल. हे इयरकप्स बनवण्यासाठी लागणारे मटेरियल मी व्हिडिओमध्ये दाखवलेच आहे. प्रॉपर फिनिशिंगसाठी आणि आपल्या ज्वेलरीची क्वालिटी चांगली असण्यासाठी सर्व मटेरियल आपण मायक्रो प्लेटेड आणि चांगल्या क्वालिटीचं यूज करतो. अशा ट्रेंडिंग ज्वेलरीच्या ट्युटोरियलसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आराधना कलेक्शनच्या इंस्टाग्राम अकाउंटला देखील नक्की फॉलो करा. सगळ्यात पहिल्यांदी आपण 18 गेजची तार आपल्याला जितकी लागणार आहे तितक्या मापाने कट करून साईडला ठेवून घेतलेली आहे. आपल्याला यावर आधी डिझाईन बनवून घ्यायची आहे. त्यासाठी आपण 0.3 mm ची तार यूज करणार आहोत. 3 mm चे मोती घेऊन आपण यावर एक फूल बनवून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने आपण तारेमध्ये ते मणी फक्त ॲड केलेले आहेत आणि त्यानंतर आपण ते टाईट करून घेणार आहोत पक्कडच्या साहाय्याने. आपल्याला फक्त ते राऊंड फिरवून टाईट करून घ्यायचे आहेत आणि त्यात एडी स्टोन ॲड करायचा आहे. एडी स्टोन ॲड केल्यानंतरही आपल्याला त्या एडी स्टोनला बरोबर मध्ये अशा पद्धतीने फिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यावर एक चांदणीसारखी नाजूक डिझाईन बनवून घ्यायची आहे, जेणेकरून ही डिझाईन खूपच सिंपल अशी दिसणार नाही, थोडी प्रीमियम लुक करेल. त्यामुळे हे इयरकप्स आणि खुलून दिसतील. आणि ती देखील डिझाईन आपण लॉक करून घेणार आहोत. आपण बनवलेल्या डिझाईनचा फायनल लुक असा येतो. वर चांदणीसारखी डिझाईन बनली जाते. मी अशाच प्रकारचे गोल्डन मण्यांचे देखील फूल बनवून घेतलेले आहे. आपल्याला असे 6 फुलं बनवून घ्यायचे आहेत, 2 गोल्डन आणि 4 मोतीमध्ये. आणि ही फुले आपल्याला इयरकपसाठी एकमेकाला अटॅच करायची आहेत आणि इयरकपची डिझाईन बनवायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने आपण त्या तारेवर आपली फुले टाईट अटॅच करून घ्यायची आहेत. अगदी व्यवस्थित पद्धतीने आपण ही फुले तारेवर अटॅच करून घेणार आहोत. तुम्हाला जर काही ज्वेलरी परचेस करायची असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर डायरेक्ट DM करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून आपली ऑर्डर कन्फर्म करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला ती फुले त्या तारेवर अटॅच करून घ्यायची आहेत. मी मोत्यांचे फूल, त्यानंतर गोल्डन आणि त्यानंतर परत मोत्यांचं असं कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे. लास्टला एक मोती घालून मी डिझाईन कंप्लीट केलेली आहे. एक्स्ट्रा तार कट करून आपल्याला तिथे एक लूप बनवून घ्यायचा आहे. त्यात चेन घालून त्याला खाली लॉरियल्सचं लटकन करून अटॅच करायचं आहे. आपण जम्परिंगमध्ये लॉरियल्स घालून घेत आहोत आणि ते चेनमध्ये अटॅच करून घेत आहोत. याने सुंदर असं लटकन तयार होतं. तुम्हालाही जर घर बसल्या अशा हँडमेड ज्वेलरी शिकायची असेल तर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन देखील क्लास जॉईन करू शकता आणि घरातूनच तुमचा बिझनेस देखील स्टार्ट करू शकता. जर तुम्हाला क्लासेस संदर्भात आणखी डिटेल्स हवे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या ज्वेलरीचा पाहायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा. मागच्या साईडची तार आपण राऊंड करून घेतलेली आहे आणि आपलं इयरकप आता तयार आहे. आणि हा आहे ह्या इयरकप्सचा फायनल रिझल्ट. खूप सुंदर नाजूक अशी इयरकप बनून तयार आहेत, अगदी सिंपल आणि सोप्या पद्धतीने. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.